हे चिदान देगा देवा तुझा विसरण भावा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी आजच्या या संकीर्तनाच्या सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्याचे रागरसिक संत देहोचे सुप्रसिद्ध साधू जगद्वंदनीय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा गोड असा चार चरणाचा भगवान परमात्म्याकडे मागणी करणारा मागणीपर प्रकरणातला अभंग आजच्या कीर्तनाच्या सेवेकरता निवडला आहे। विठाला जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आजच्या अभंगातून श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याकडे मागणी करतात। एक दान जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी देवाकडे मागितलंय। कोणतं दान आहे? महाराज सांगतात हे चिदान देगा देवा देवा, अरे जर तुला आम्हाला काही द्यायचं असेल तर तू जे देणार आहे ते आम्हाला नको आहे, मग आम्हाला काय पाहिजे? आम्ही जे मागतोय ते पाहिजे। हे चिदान देगा देवा, हे दान आम्हाला पाहिजे। कोणतं दान पाहिजे? तुझा विसरण भावा, आमच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने तुझा विसर पडता कामा नये। तुकाराम महाराज जर मी हे दान तुम्हाला दिलं तर तुम्ही त्याच्या बदल्यात करणार काय? तुकोबराय सांगतात गुणगाईन आवडी हेची माझी सर्व जोडी, देवा तुझ्या गुणाचं गायन आम्ही करू। तुकाराम महाराज अहो याच्यापेक्षा वेगळं मागा, पैसा मागा, संपत्ती मागा, नवे नवे मुक्ती मागा। तुकोबराय सांगतात ह्याच्या पलीकडे आम्हाला काही नको। न लगे मुक्ती आणि संपदा संत संग दे सदा, द्यायचा असेल तर संतांचा संग दे। तुकाराम महाराज संतांचा संग उपभोगण्याकरता, माझ्या गुणाचं गायन करण्याकरता, माझं भजन करण्याकरता या मृत्यूलोकात यावं लागेल। आणि या मृत्यूलोकात यायचं म्हणजे मातेच्या गर्भवासातलं दुःख तुम्हाला भोगावं लागेल। देवा अरे तुझं गायन तुझं भजन जर आमच्या जीवनामध्ये घडत असेल तर आम्हाला सुखाने तू गर्भवासाला घाल। तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासे, सुखाने देवा तू आम्हाला गर्भवासाला घाल। गर्भवासातलं दुःख आम्ही भोगण्याकरता तयार आहे। आम्ही गर्भवासातलं दुःख भोगू, पण इथं येऊन मात्र गुणगाईन आवडी हेची माझी सर्व जोडी। विठाला तुकाराम महाराजांचा गोड असा अभंग आजच्या या कीर्तनाच्या सेवेकरता निवडलेला आहे। संकल्पित वेळेमध्ये ही सेवा आपल्याला भगवान दत्तात्रेयांच्या चरणी समर्पित करायची आहे। या सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी सेवेचं निमित्त सेवेचं औचित्य सांगणं वक्त्याचं कर्तव्य आहे। या नात्याने आपल्या या श्री क्षेत्र मेंढी खडांगळी या पुण्यपावन भूमीमध्ये भगवान दत्तात्रेयांच्या प्रांगणामध्ये भगवान दत्त मंदिराच्या या जीर्णोद्धाराच्या प्रथम वर्धापन दिनाच्या निमित्ताने चालू असलेला 3.5 दिवसीय कीर्तन उत्सव आणि या उत्सवातील आजची उपांत्य कीर्तन सेवा। विठाला खरं तर आपल्या ह्या परिसरातला भगवान दत्तात्रेयांचा असणारा हा सर्व भक्त परिवार आणि या भक्त परिवाराच्या माध्यमातून या उत्सवाचं आयोजन करण्यात येतं। मागच्या वर्षी या ठिकाणी मंदिराचा जीर्णोद्धार संपन्न झाला आणि जीर्णोद्धार संपन्न झाल्याच्या नंतर आता हा मंदिराचा पहिला वर्धापन दिवस। ध्यानात घ्या, आपल्या जीवनामध्ये मनुष्याच्या जीवनामध्ये प्रत्येकाला असं वाटतं की वर्षातनं माझा एखादा उत्सव झाला पाहिजे, म्हणून हे बड्डेचं फॅड तिथूनच निघालं, वाढदिवसाचं फॅड आहे ना हे तिथूनच निघालं। माझाही उत्सव झाला पाहिजे। आपल्याला वाटतं की नाही वाढदिवसाच्या दिवशी मला कुणीतरी शुभेच्छा दिल्या पाहिजे, मलाही कुणीतरी व्हॉट्सअपला मेसेज केले पाहिजे, माझेही कुणीतरी व्हॉट्सअपला स्टेटस ठेवले पाहिजे, मला शुभेच्छा दिल्या पाहिजे। आपल्याला वाटतं की नाही? मग जसं आपल्याला वाटतं आपला वर्षातनं एखादा उत्सव एखादा आनंदाचा उत्सव झाला पाहिजे, आपल्याला जसं वाटतं तसं देवाला वाटत नसेल का? देवाची पूजा करत असताना कशी केली पाहिजे? परमात्मा आपल्या जीवनामध्ये प्रसन्न व्हावा असं वाटत असेल तर देवाची पूजा करत असताना यथा देहे तथा देवे या भावाने जर पूजा केली तर मला वाटतं परमात्मा प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही। विठाला पूजा कशी करायची देवाची? 1 वर्षापूर्वी आपण परमात्म्याला इथं स्थापन केलं, मंदिराचा जीर्णोद्धार केला, देव बैसले सिंहासनी, भगवान परमात्मा आता या ठिकाणी विराजमान झाले। मग आल्या याचका पुरे धनी, सर्वांच्या इच्छा सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करण्याकरता आपण भगवान दत्तात्रेयांना या ठिकाणी विराजमान केलंय।
भगवान सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करतील, सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करतील, पण सर्वांच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करण्याकरता देवाची पूजा करत असताना आपण कशी केली पाहिजे? यथा देहे तथा देवे. ऐका, आपल्या शरीराला जसं सर्व उपचार लागतात, जसं शरीराला सकाळी उठल्याच्या नंतर आंघोळ, जसं शरीराला सकाळी उठल्याच्या नंतर नाश्ता, जसं शरीराला दुपारचं जेवण, जसं शरीराला संध्याकाळचं जेवण, जसं आपल्या शरीराला जे जे लागतं ते आपण सगळं देवाला केलं पाहिजे महाराज. या पद्धतीने देवाची पूजा केली पाहिजे. थंडीचे दिवस आहे ना, मग थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला जसे गरम कपडे लागतात तसं देवाला सुद्धा, बोलत चला, जसे आपल्याला गरम कपडे तसे देवाला सुद्धा गरम कपडे. ऐका, थंडीच्या दिवसात जसं आपल्याला आंघोळीला गरम पाणी तसं देवाला सुद्धा आपलं कसं काय सांगतो मी तुम्हाला. देवाची पूजा करत असताना यथा देहे तथा देवे अशी पूजा केली पाहिजे महाराज. आम्ही मागच्या वर्षी उत्तरेत गेलो होतो फिरायला म्हणजे देवदर्शनाकरता गेलो होतो. बद्रीनाथ, केदारनाथ तिकडून फिरत येता येता त्या वृंदावनामध्ये आम्ही गेलो. वृंदावनामध्ये गेल्याच्या नंतर एका महात्म्याच्या आश्रमामध्ये आम्ही मुक्कामाकरता थांबलो. महाराज, त्या आश्रमामध्ये तुम्हाला खरं वाटणार नाही, त्या आश्रमामध्ये भोलेबाबाचं, भगवान शंकराचं मंदिर होतं. भयानक उष्णता. आता आपल्याकडे जशी उष्णता आहे ना, आता याच्यापेक्षा काही पटीने उष्णता तिकडे असते. म्हणजे इतकी उष्णता, रस्त्यावर जर तुम्ही पोळी टाकली तर पोळी भाजून निघेल, इतकी भयानक उष्णता तिकडे असते. आम्ही तिथं मंदिरात दर्शनाकरता गेलो तर त्या शिवलिंगाच्या चारही बाजूला बर्फ ठेवलेला होता. आम्ही त्या पुजाऱ्यांना विचारलं, का हो या शिवलिंगाच्या बाजूला नेमकं तुम्ही का म्हणून बर्फ ठेवला? बर्फ ठेवण्याचं कारण काय? त्यावेळी त्या पुजाऱ्याने सांगितलं, महाराज आता सध्या उष्णतेचे दिवस आहे, उन्हाळ्याचे दिवस आहे, मग आपल्याला किती ऊन लागतंय, आपल्याला उकडतं की नाही, आपल्याला गरम होतं की नाही, मग आपल्याला जसं उष्णता जाणवते तसं देवाला जाणवत नसेल का? मग देवाला उष्णता जाणू नये म्हणून देवाच्या बाजूने बर्फ ठेवलाय. विठाला विठाला. देवाची पूजा करत असताना या पद्धतीने केली पाहिजे. जे जे उपचार आपल्याला लागतात ते उपचार आपण देवाला दिले पाहिजे. आपल्याला जसं थंडीच्या दिवसात गरम पाणी तसं देवाला सुद्धा गरम पाणी. आपल्याला जसं थंडीच्या दिवसात गरम कपडे तसं देवाला सुद्धा गरम कपडे. आपल्याला जसं दिवसातून 2 वेळा जेवायला लागतं तसं देवाला सुद्धा दिवसातून 2 वेळा नैवेद्य दाखवला पाहिजे. आपल्याला जसं वाटतं वर्षातून एखादा उत्सव आपला झाला पाहिजे, मला वाटतं त्याच पद्धतीने देवाचा सुद्धा वर्षातून एक उत्सव झालाच पाहिजे. विठाला. आणि खरं तर या भागातली मंडळी खूप सुंदर आहे, खूप सुज्ञ मंडळी महाराज. मगाशी मी दर्शनाकरता गेल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने ज्यावेळी मंदिरात गेल्याच्या नंतर त्यांनी सुंदरपैकी देवाला चारही बाजूने अगदी काचेची पेटी केली. का? बाहेर पादुका ठेवल्यात, तुम्हाला दर्शन घ्यायचंय तर कशाचं घ्या, पादुकांचं घ्या, पण देवाच्या मूर्तीला स्पर्श करायचा नाही, हा नियम असतो. काय मंदिरांचं पावित्र्य असतं महाराज. कधीतरी उत्तर भारतात, दक्षिण भारतात जा. दक्षिणेत गेल्याच्या नंतर खरं तर उत्तरेमध्ये परकीय आक्रमण झाली, त्या आक्रमणांमुळे आपली मंदिरं उद्ध्वस्त झाली, म्हणून तितकीशी मंदिरं आपल्याला उत्तरेत पाहायला मिळत नाही. पण मंदिरांचं पावित्र्य कसं असतं, मंदिराचं पावित्र्य कसं ठेवावं ना, याच्याकरता कधीतरी माणसाने दक्षिण भारतात गेलं पाहिजे. काय पावित्र्य आहे महाराज, काय नियमावली त्यांनी लावलेली. देवाच्या मूर्तीला स्पर्श करायचा नाही, लांबून दर्शन घ्यायचं. देवाच्या जवळ जायचं असेल तर खऱ्या अर्थाने आपण ते सगळं पाळलं गेलं पाहिजे. सोहळ्यातच देवाच्या जवळ गेलं पाहिजे, तसा देवाला स्पर्श करू नये, ही सगळी नियमावली. आणि हे जर सगळं आपण पाळलं तर त्या मंदिराचं पावित्र्य राहतं, तर त्या मूर्तीमध्ये दैवत्व राहतं. आणि जर त्या मूर्तीमध्ये दैवत्व टिकून राहिलं तरच भगवान परमात्मा आम्हाला आशीर्वाद देतो. म्हणून हे सगळं करणं गरजेचं आहे. आपण सर्व मंडळी भाग्यवान आहात, अतिशय चांगल्या पद्धतीने भगवान दत्तात्रयांची सेवा आपण करताय. मी रात्री बघितलं, मला वाटतं परवाच्या दिवशी तिकडे जात असताना कीर्तन संपलं, भाविकांना भोजन देण्याच्या अगोदर देवाला नैवेद्य हे केलं पाहिजे. आपण सगळं जे जे उपचार आपल्याला लागतात ते आपण देवाला केले पाहिजे. आणि त्या न्यायाने आपण सगळी मंडळी खऱ्या अर्थाने ते सर्व नियम पाळताय. भगवान दत्तात्रयांचा हा उत्सव, मंदिराचा वर्धापन दिवस आणि या वर्धापन दिनाच्या निमित्ताने चालू असलेला उत्सवातील आजची उपांत्य दिवसाची कीर्तन सेवा अतिशय थाटामाटात आपला उत्सव संपन्न होतोय. कालचाही दिवस चांगला झाला, परवाचाही दिवस, आणि झालं आज झालं की उद्याचा काला, आणि एकदा काला झाला की मग
मग तुम्ही हाला, हे तुम्ही आम्हाला म्हणा. कारण तुम्ही नाही ना हलणार, तुम्ही इथंच राहणार आहे. आम्ही जर परवा इथं आलो तर मग तुम्ही आम्हाला म्हणशाल झाला ना काला, आता परत परत का आला. काला झालं म्हणजे संपलं. अतिशय थाटामाटात आपण उत्सव संपन्न करताय. ऐका, आपली वारकरी संप्रदायाची जी कीर्तन प्रणाली आहे, या कीर्तन परंपरेचे काही नियम आहे. भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, युक्ती विवराव्या. या कीर्तन परंपरेचं महत्व सांगत असताना या कीर्तनामध्ये सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, संत वृंदे मनोभावे आदि वंदावी. देवाचं चरित्र गावं, खऱ्या अर्थाने भक्ती ज्ञान हे सोडून इतर गोष्टी माणसाने करू नये. हे वारकरी कीर्तन परंपरेचे लिखित स्वरूपाचे नियम आहे. आता ऐका, वारकरी संप्रदायाच्या कीर्तन परंपरेचे जसे काही लिखित स्वरूपाचे नियम आहे, तसे काही अलिखित स्वरूपाचे नियम आहे. कोणते कोणते अलिखित स्वरूपाचे नियम? पहिल्या दिवसाच्या कीर्तनकाराने भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाचा महिमा गावा. काल्याच्या दिवशीच्या कीर्तनकाराने चरित्र ते उच्चारावे, देवे केले गोकुळी. आणि आजचा उपांत्य दिवस म्हणजे काल्याच्या अगोदरचा दिवस. ऐका, आता गेल्या 3 दिवसापासून आपण या ठिकाणी जो उत्सव केलाय, या उत्सवामध्ये ज्याला जी जमेल त्याने ती सेवा केली. कुणी इथं भजन करण्याचं काम केलं, कुणी कीर्तन करण्याचं काम केलं, कुणी हरिपाठ करण्याचं काम केलं, कुणी टाळ वाजवण्याचं काम केलं, कुणी गाण्याचं काम केलं, कुणी खऱ्या अर्थाने ऐकण्याचं काम केलं, कुणी संत पूजन घेण्याचं काम केलं, कुणी संत पूजन देण्याचं काम केलं, कुणी संत भोजन घेण्याचं काम केलं. ज्याला जी जमेल त्याने ती सेवा या मागच्या 3 दिवसामध्ये केली. आणि मग 3 दिवसामध्ये आपण भगवान परमात्म्याकडे जी सेवा केली, त्या सेवेच्या बदल्यात खऱ्या अर्थाने मागण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त होत असतो. आणि तो मागण्याचा दिवस म्हणजे आजचा मागणीचा दिवस. विठाला हो, 3.5 दिवस या उत्सवामध्ये आपण देवाकडे इथं सेवा केली. ज्याला जी जमेल त्याने ती सेवा केली असेल. कुणी इथं झाडण्याचं काम केलं असेल, कुणी पंक्तीमध्ये वाढण्याचं काम केलं असेल, कोणी पंगत देण्याचं काम केलं असेल. ज्याला जी जमेल त्याने ती सेवा केली की नाही. एक वाक्य मी बोलून जाईल, ऐका, लक्ष देऊन ऐका. परमार्थामध्ये केलेली छोटीशी सेवा सुद्धा माणसाच्या उद्धाराला पर्याप्त आहे. थोडं वेगळ्या अंगाने मी बोलेल. संसारामध्ये किती कष्ट करा, संसारात किती सायास करा. ज्ञानोबरायांच्या भाषेत सायासे करीसी प्रपंच दिननिसी. रात्रंदिवस संसार केला, संसारामध्ये किती कष्ट केले, संसारामध्ये केलेलं थोडंसं सुद्धा उपयोगाला येत नाही. पण परमार्थामध्ये केलेली छोटीशी सेवा सुद्धा उद्धाराला कारणीभूत झाल्याशिवाय राहत नाही. विठाला संसारात किती करा, हाडाची काढ करा, रक्ताचं पाणी करा, रात्री दिवस दिवसाची रात्र करा, किती करा. पोरा बाळांकरता किती जरी संसारात केलं, ज्या मुला बाळांच्या करता आम्ही इतका अट्टहास केला, शेवटी तेच पोरं एक दिवस आम्हाला म्हणणार आहे तुम्ही आमच्या करता. असंच आहे का इकडं? मला वाटलं काही फरक असेल. किती करा तुम्ही पोरा बाळांकरता, हाडाची काढ करा, रक्ताचं पाणी करा, रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करा, शेवटी ते काय म्हणणार आहे तुम्ही आमच्या करता काय केलं. संसारात किती करा हो, किती कष्ट करा संसाराकरता, संसारामध्ये आम्ही किती जरी केलं तरी संसारात केलेलं थोडं सुद्धा आमच्या उपयोगाला येत नाही. पण ऐका, या परमार्थाच्या प्रांगणामध्ये, या नामसप्ताहामध्ये पंक्तीमध्ये वाढण्याची केलेली सेवा सुद्धा आमच्या उद्धाराला कारणीभूत झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला आणि म्हणून खऱ्या अर्थाने परमार्थामध्ये आम्ही केलेली सेवा आमच्या उद्धाराला कारणीभूत ठरते. मागच्या 2-3 दिवसामध्ये आम्ही जी काही सेवा केली असेल, जे काही भजन केलं असेल, त्या भजनाच्या जोरावर भगवान परमात्म्याकडे आज मागायचं आहे. परमात्म्याकडे आज मागणी करायची. ध्यानात घ्या, वारकरी परंपरेचा जर विचार केला तर वारकरी परंपरेला मागणं मान्यच नाही. वारकरी परंपरेला मागणी मान्य नाही. मी थोडंसं वेगळ्या अंगाने बोलून जाईल. हे बघा,
माणसाच्या अंतकरणामध्ये भक्ती करत असताना जर काही अपेक्षा असेल, अपेक्षेसहित केलेली भक्ती परमात्म्यापर्यंत पोहोचत नाही. आमच्या अंतकरणामध्ये अपेक्षा ठेवून जर आम्ही भक्ती करत असेल तर मला वाटतं ती भक्ती परमार्थापर्यंत पोहोचत नाही, परमात्म्यापर्यंत जात नाही. परमात्म्याला कोणता भक्त आवडतो? श्रीमद भगवद्गीता किती गोड वर्णन करते. योमद भक्त समे प्रिया. भगवान स्वतः सांगतात, अरे तो भक्त मला आवडतो. कोणता भक्त आवडतो? अनपेक्षा रहित आहे, अपेक्षा रहित भक्त मला आवडतो. विठाला विठाला. ज्ञानोबरायांची भाषा यासारखी ना, ज्ञानोबराय सुद्धा बोलून जातात, जयाचे ठाई पांडवा असंच अपेक्षे नाही रिगावा, सुखासी चढावा जयाचे असणे. ज्ञानोबराय सांगतात, कोणता भक्त देवाला आवडतो? अपेक्षा रहित असणारा भक्त देवाला आवडतो. जयाचे ठाई पांडवा, अपेक्षे नाही रिगावा. भक्ती करत असताना भक्ती आपली अपेक्षा रहित असली पाहिजे. अजून मी थोडं पुढे जाऊन बोलतो, ज्या ज्या ठिकाणी अपेक्षा येते त्या त्या ठिकाणी माणसाची उपेक्षा होते. आपल्या अंतकरणात अपेक्षा निर्माण झाली की आपली उपेक्षा झालीच समजा. विठाला 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 विठाला. साधं सांगतो, आमचं सांगतो तुम्हाला, तुमचं नाही सांगत. समजा मी आता इथं कीर्तनाला आलो, कीर्तन केलं, कीर्तन झाल्याच्या नंतर जेवण बिवण झालं, मग आता निघायचं. महाराज कधी निघतात? इथून कधी निघतात महाराज? कधी जातात? जेवण झाल्यावर. लेकरं लय हुशार आहे महाराज. तो काय म्हणतो माहिती का? पाकिट घेतल्यावर. पाकिट घेतल्यावरती महाराज जातात. बर, आता समजा मी कीर्तन झालं आणि कीर्तन झाल्याच्या नंतर तुम्ही मला काय पाकिट भरायचं ते भरलं. मी पुढे गेलो, पाकिट उचकून बघितलं, 1000 रुपये कमी आले. किती कमी आले? 1000 कमी आले. फोन केला मी तुम्हाला, का हो आपलं तर असं ठरलं होतं, 1000 रुपये दिलेच पाहिजे, तुम्ही देशाल का नाही? बोला बोला बोला. कीर्तनापुरते तर म्हणा. 1000 रुपये कमी आले, तुम्ही देशाल का नाही? देशाल. फोन पे करशाल मला मागून? बर, मला तुम्ही फोन पे केले इथपर्यंत ठीक आहे. मी तुमच्याकडे 1000 रुपये मागितले, तुम्ही मला ते फोन पेने पाठवून दिले म्हणा, संस्थेवर दुसऱ्या दिवशी आणून दिले म्हणा, तुम्ही देशाल मला. पण प्रामाणिकपणे सांगा, मला तुम्ही 1000 रुपये मागून देशाल, पण परत माझी भेट घेशाल का? खुशाल नाही म्हणता राव तुम्ही. तुम्ही 1000 रुपये देताल पण परत आयुष्यभर गाठ घेणार नाही. विठाला. मी सांगतो कशा करता, लक्षात ठेवा, ऐकून ठेवा. ज्या ज्या ठिकाणी अपेक्षा निर्माण होते त्या त्या ठिकाणी माणसाची काय होत असते? उपेक्षा होत असते. म्हणून माणसाने कधी कोणाकडे मागायचं नाही. तुकाराम महाराज सांगतात, अरे जो मनुष्य दुसऱ्याकडे हात पसरतो, हात पसरी जिने धिक त्याचे, हात पसरी जिने धिक त्याचे, हात पसरी जिने धिक त्याचे, हात पसरी जिने तुका म्हणे करी ब्रह्मांड ठे घडे, तुका म्हणे करी ब्रह्मांड ठे घडे, हात पसरी जिने धिक जाते, हात पसरी जिने धिक जाते, हात पसरी जिने धिक जाते, जिने धिक जाते. काय शब्द आहे तुकाराम महाराजांचे? हात पसरी जिने धिक त्याचे,
अरे जो दुसऱ्याकडे हात पसरतो, जो दुसऱ्याकडे कायम मागतो, अशा माणसाचा काय असो, धिकार असो. तू का म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, हात पसरी जिने धिक त्याचे. बर मला सांगा, आपल्याला जर समजा दुसऱ्याकडे मागायचं असेल तर मागताना काय म्हणावं लागतं? मला अमुक अमुक वस्तू तुम्ही, काय म्हणावं लागतं? तुम्ही बोला ना. काही बोलायचं नाही असं काही घरून सांगितलेलं आहे का? मग बोलत चला. मला अमुक अमुक एक वस्तू तुम्ही, काय म्हणावं लागतं? द्या म्हणावं लागतं की नाही? बर, द्या म्हणण्याकरता काय करावं लागतं? तोंड उघडावं लागतं का? तोंड मिटून द्या म्हणता येतं? पहा बरं, प्रयत्न करून जमते का? द्या म्हणण्याकरता काय करावं लागतं? तोंड उघडावं लागतं. शास्त्रकार असं वर्णन करतात, सुभाषितकार सांगतात, देही तीव्र वचनम श्रुत्वा देहस्था पंचदेवता मुखम निर्गत्य गच्छन्ति श्रीहि ह्रीहि धीहि धृतया कीर्तया. काय सांगतात सुभाषितकार? सुभाषितकार असं म्हणतात, देही ती वचनम श्रुत्वा, द्या म्हणण्याकरता माणसाला अगोदर काय करावं लागतं? तोंड उघडावं लागतं. आणि सुभाषितकार असं सांगतात, ज्यावेळी आपण द्या म्हणण्याकरता तोंड उघडतो, उघडलेल्या तोंडाच्या द्वारे आपल्या शरीरात वास करणाऱ्या 5 देवता द्या म्हणण्याकरता तोंड उघडलं की त्या देवता आपल्याला सोडून उघडलेल्या तोंडाद्वारे बाहेर निघून जातात. विठाला कोणत्या कोणत्या 5 देवता आहे का? श्रीही, श्री म्हणजे संपत्ती, रीही, रीही म्हणजे लाज, दीही, दीही म्हणजे बुद्धी, धृतया म्हणजे त्याचं धैर्य, आणि कीर्तया म्हणजे कीर्ती. अशा 5 देवता माणसाला द्या म्हणण्याकरता आपण तोंड उघडलं की उघडलेल्या तोंडाच्या द्वारे या 5 देवता आपल्याला सोडून जातात. कोणत्या कोणत्या 5 देवता? पहिली श्री, श्रीनाम आपली संपत्ती आपल्याला सोडून जाते. रीही म्हणजे लाज आपल्याला सोडून जाते. मला तर असं वाटतं द्या म्हणण्याकरता अगोदर लाज सोडावीच लागते. लाज सोडल्याशिवाय मागता येत नाही. रीही, धी नाम बुद्धी त्याची त्याला सोडून जाते. धृतया त्याचं धैर्य त्याला सोडून जातं, आणि कीर्तया त्याची कीर्ती त्याला सोडून जाते. म्हणून माणसाने कोणाकडे मागायचं नाही. तुकाराम महाराज सांगतात, अरे जो मनुष्य सारखा मागतो, सारखा दुसऱ्याकडे मागतो, भिक्षापात्र अवलंबतो, अशा माणसाच्या जगण्याला काडी लागू. भिक्षापात्र अवलंबने, भिक्षापात्र अवलंबने, जळो जिनेला चिरवाने, जळो जिनेला चिरवाने, ऐशी आशी नारायणे उपेक्षिते सर्वथा, ऐशी नारायणे उपेक्षिते सर्वथा, ऐशी आशी नारायणे उपेक्षिते सर्वथा, ऐशी आशी नारायणे उपेक्षिते सर्वथा. भिक्षापात्र अवलंबने, भिक्षापात्र अवलंबने, जिनेला चिरवाने, जिनेला चिरवाने, ऐशी आशी नारायणे उपेक्षिते सर्वथा, उपेक्षिते सर्वथा, नारायणे उपेक्षिते सर्वथा. हो, तुकाराम महाराज सांगतात, भिक्षापात्र अवलंबने, जो दुसऱ्याकडे मागतो हातामध्ये भिक्षापात्र घेतो, जळो जिनेला जिरवाने. महाराज सांगता, अशा माणसाचं काही जगणं म्हणजे जगणं काही जगणे का? अशा माणसाच्या जगण्याला आग लागो. जळो जिनेला जिरवाने, ऐसी आसी नारायणे उपेक्षिजे सर्वथा. माणसाने कधी कोणाकडे मागायचं नाही. साधू संतांनी सुद्धा आपल्याला ठिकठिकाणी हाच उपदेश केला, दुसऱ्याकडे मागायचं नाही. पण मला सांगा, इतकं सगळं जरी असलं तरी मागण्याचा स्वभाव माणसाचा जातो का हो? बोलत चला, मागण्याचा स्वभाव जातो का? देवाच्या मंदिरात जर दर्शना करता गेलो, बाकी काही नाही मागितलं तरी सुखात ठेव एवढं तर म्हणतो की नाही. मित्राजवळ गेलो, बाकी काही नाही मागितलं तरी तंबाखूला चुना तरी स्वभाव आहे माणसाचा. मैत्रिणी जवळ गेलो, बाकी काही नाही मागितलं तरी लावायला
मिश्री तरी मागतोच माणूस. स्वभाव आहे महाराज माणसाचा, मागण्याचा स्वभाव जात नाही. अहो थोडं हे जाऊ द्या, जिवंतपणी माणसाचा स्वभाव जात नाही यात नवल नाही. मेल्यानंतर सुद्धा माणसाचा मागण्याचा स्वभाव जात नाही. विठाला जिवंतपणी तर मागण्याचा स्वभाव जातच नाही, मेल्यानंतर सुद्धा माणसाचा मागण्याचा स्वभाव जात नाही महाराज. आयुष्यभर माणूस मागत राहतो, मेल्यानंतर सुद्धा मागतो. आपल्याच परिसरातली घडलेली घटना आहे. 10व्याचं प्रवचन होतं माझंवालं. झालं प्रवचन चालू, तिकडं पिंड वगैरे ठेवला. आता आपल्याकडे सरासरी 8:30 पावणे 9 पर्यंत सगळं आवरून जातं. 8:30 झाली कावळा शिवेना, पावणे 9 झाले कावळा शिवेना, 9 वाजले तरी कावळा शिवेना. मी एक तर आधीच उन्हात बसेल, त्याच्यात जसं जसं ऊन वाढायला लागलं तसं तसं माझं टेम्परेचर वाढायला लागलं. म्हटलं आता काय करावं बा, 9 वाजून गेले, 9:15 वाजले तरी कावळा शिवेना. एक आपल्या जवळचा होता, तो माझ्या जवळ आला. तर म्हटलं महाराज फक्त 5 मिनटं चालू द्या. म्हटलं इतक्या टाईम कावळा नाही शिवला आणि 5 मिनिटांनी काय होणार आहे, तुम्हाला काय करायचं, 5 मिनिटात कावळा शिवला म्हणजे बास ना. महाराज तो त्या पिंडाजवळ गेला, खिशात हात घातला आणि खिशातून असं काहीतरी त्याने तिथं काढून ठेवलं, शिंपडलं. असं काय शिंपडलं हे तुमच्या बरोबर बरोबर लक्षात आलं तुमच्या. की प्रवचन संपलं, ते लगेच कावळा शिवला ना शिंपडल्या बरोबर. म्हटलं काय बा, काय औषध आहे नेमकं असं शिंपडल्या बरोबर कावळा शिवतो. आपण भेट घ्यायला पाहिजे, माहिती करून घ्यायला पाहिजे, आपल्याला उपयोगाला येईल. म्हणजे कावळा शिवत नसला तर उपयोगाला येईल आपल्याला. एखाद्या ठिकाणी अडचण येत असेल तर नेमकं काय बा. मी त्याला जवळ बोलवलं कीर्तन प्रवचन झाल्यावर. म्हटलं का हो, 9 वाजले तरी कावळा शिवेना आणि तुम्ही तिथं गेल्यानंतर लगेच कावळा शिवला, असं कोणतं औषध होतं नेमकं. तो म्हटला महाराज जाऊ द्या ना, शिवला ना कावळा, आता कशाला उचापती करता बाकीचं. नाही पण आम्हाला उपयोगाला येईल ना, समजा पुढे कुठं जर अडचण आली तर उपयोगाला येईल, चांगलं औषध आहे, सांगा त्या औषधाचं नाव. तो म्हणे ते औषध ते मी सांगू नये तुम्ही ऐकू नये. पण म्हटलं औषधाचा परिणाम झाला कसं काय. तो म्हणे तो आमच्याच पार्टीचा माणूस होता, आमच्याच पार्टीचा माणूस होता, कधी त्याला घेतल्याशिवाय त्याची संध्याकाळ झाली नाही. आणि आता तो घेतल्याशिवाय कावळा पिंडाला शिवेल का बरं. जिवंतपणी तर माणूस मागतोच मागतो, पण मेल्यानंतर सुद्धा माणसाचा मागण्याचा स्वभाव संपत नाही. साधू संतांनी समाजाचं निरीक्षण केलं, मागणं हा समाजाचा स्वभाव आहे. मग ऐका, या समाजाला जर मागणीपासून परावृत्त करायचं असेल तर काय केलं पाहिजे. हा समाज मागण्याचा स्वभाव सोडत नाही, मग काय करावं याच्या करता. तुकाराम महाराजांनी समाजाचं निरीक्षण केलं आणि निरीक्षण केल्याच्या नंतर महाराजांच्या असं लक्षात आलं, समाज मागण्याचा स्वभाव सोडत नाही. मग समाजाची मागणी संपावी असं वाटत असेल तर आपण मागणीचा असा काहीतरी आदर्श त्यांच्या पुढे ठेवला पाहिजे. म्हणून महाराज मागणी या अभंगातून मागणी करतात. विठाला काय असतं माहितीये का, मागणी माणसाची संपत नाही. एखाद्या माणसाला जर साप चावला, साप चावल्यानंतर काय केलं जातं. साप जर चावला समजा तर काय केलं जातं. तुमच्याकडे काहीच नाही करते का, तुम्ही काहीच करीना, मरून द्यायचा काय तो माणूस. साप चावल्यावर काय केलं जातं, काय केलं जातं. बरं एक तर तुम्ही लय लांब झाले हो, असे जवळ पाहिजे होते, म्हणजे संभाषण करता येतं, असे जवळ असली म्हणजे. साप चावल्यावर आपण काय करतो, त्या पेशंटला उचलून कुठे नेतो, दवाखान्यात नेतो. दवाखान्यात नेल्याच्या नंतर तो डॉक्टर काय करतो माहितीये, अगोदर शहानिशा करतो. कशाची शहानिशा करतो, खरंच याला सर्पदंश झाला की नाही. आणि आता डॉक्टरचा विश्वास पटला, याला खरंच सर्पदंश झालाय, मग डॉक्टर त्या पेशंटवरती ट्रीटमेंट चालू करतो. आता ट्रीटमेंट चालू करत असताना तो डॉक्टर त्या पेशंटला जे इंजेक्शन देतो ना,
ऐका, ते इंजेक्शन सुद्धा एका विशिष्ट सापाच्या विषापासून बनवलेलं असतं. इंजेक्शन कशापासून बनवले असतं? सापाच्या विषापासून. माणसाला जर साप चावला तर साप चावल्यानंतर डॉक्टर जे इंजेक्शन देतो ते इंजेक्शन सुद्धा सापाच्या विषापासूनच बनवलेलं असतं. मग मला सांगा, त्या पेशंटला डॉक्टरने इंजेक्शन दिल्याच्या नंतर माणूस मरायला पाहिजे का वाचायला पाहिजे? काय व्हायला पाहिजे? तुम्ही बोला ना काही. हा, काय व्हायला पाहिजे? का बरं? इंजेक्शन मध्ये काय? मग विषाने माणूस मरतो की नाही? मरायला पाहिजे का वाचायला पाहिजे? ऐका, सापाच्या विषाने जसा माणूस मरतो, मग डॉक्टरने दिलेलं इंजेक्शन त्याच्यामध्ये सुद्धा विषच असतं. त्या विषाने माणूस मरायला पाहिजे, पण तसं होतं का? माणूस मरत नाही. डॉक्टरच्या इंजेक्शन मध्ये आलेलं विष जे विष मारक आहे, पण तेच विष जर डॉक्टरच्या इंजेक्शन मधून आलं तर माणसाला ते तारक ठरू शकतं. तसं या समाजामध्ये मागणी माणसाकरता मारकच आहे, पण तीच मागणी जर जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांच्या मुखातून आली तर मारक असणारी मागणी जीवाला तारक ठरते. विठाला मग जे तुकाराम महाराज कधी देवाकडे मागत नाही, मागण्याची आमची परंपरा असं म्हणतात, आमची मागण्याची परंपरा नाही, मग ते तुकाराम महाराज देवाकडे का मागतात? त्याचं कारण असं आहे, समाजापुढे मागण्याचा आदर्श ठेवला पाहिजे. एक उत्तम आदर्श जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आजच्या अभंगातून ठेवताय. नेमकं काय मागतात तुकाराम महाराज? अभंगाचं पहिलं चरण. हेची देवा दान दे गा देवा, हेची 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 दान दे गा देवा. तुझा विसरण भावा, तुझा विसरण भावा, तुला गाईन आवडी, गुण गाईन आवडी. तुझा जगद्गुरु श्री तुकाराम महाराज परमात्म्याकडे दान मागतात. अभंगाच्या पहिल्या चरणात हेची दान देगा देवा. ऐक देवा, तुला जर आम्हाला द्यायचं असेल, आता का तुकाराम महाराज देवाकडे मागतात? कारण तशी देवाची इच्छा आहे. मनसी काही मागा. देवाने म्हणावं, महाराज मागा. अहो, तुमच्या सेवेचं ऋण आमच्या डोक्यावर झालंय, मागा. भगवान परमात्म्याने सुदाम्याला सोन्याचा गाव दिला का नाही? हो, दिला की नाही? दिला ना. परमात्म्याने सुदाम्याला सोन्याचा गाव दिला, पण सोन्याचा गाव देण्याच्या अगोदर सुदामा काही आणलं का माझ्या करता?
सुदाम्याने बघितलं 16,108 स्त्रिया, सगळं राजवैभव, सगळे मंत्री बाजूला बसलेले. सुदाम्याला असं वाटलं ते आपले पोहे, मुठभर पोहे कुठं काढता. परमात्म्याने बघितले आणि मग मुठभर पोह्याच्या बदल्यात शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा दिला. देतो परमात्मा, भरपूर देतो, पण त्याच्या बदल्यात अगोदर भक्ताकडून काहीतरी घेतो, त्याला देव असं म्हणतात. आणि तिसरा वर्ग भगवान परमात्म्याची भरपूर सेवा करतो, पण त्या सेवेच्या बदल्यात, भजनाच्या बदल्यात देवाकडे काही मागत नाही. तू का म्हणे जीवा भाव देवा पायी, देवून या काही न मागती. देवून या काही. तुका म्हणे जीवा भाव देवा पायी, देवून या काही न मागती. देवून या आपलं सर्वस्व देवाला संतांनी समर्पित करावं, पण त्या बदल्यात माकडं परमात्म्याकडे काही न मागावं. तुका म्हणे जीव भाव देवा पायी, ठेवून या काही न मागती. काही मागत नाही महाराज आमचे संत भगवान परमात्म्याकडे, पण देवाचं केलेलं भजन, देवाची केलेली सेवा आणि त्या सेवेच्या बदल्यामध्ये देवाने म्हणावं महाराज मागा मागा, काय हवंय तुम्हाला, तुम्ही जे मागताल आम्ही ते देण्याकरता तयार आहे. मनसी काही मागा. तुकाराम महाराज सांगतात देवा तुला जर मला द्यायचंच असेल ना, मला तू जे देशील ते नको आहे. म्हटले मग काय पाहिजे तुम्हाला. म्हटले मी जे मागेल ते पाहिजे. काय पाहिजे. हेची दान दे गा देवा. देवा हेच दान तू आम्हाला दे. कोणतं दान दे. तुझा विसरण भावा. साधू संतांनी देवाकडे मागताना भक्ती मागितली, साधू संतांनी देवाकडे मागताना भजन मागितलं, साधू संतांनी देवाकडे मागताना सेवा मागितली. हेची देवा पै मागत, हेची देवा पै मागत, चरण सेवा अखंडित, चरण सेवा अखंडित, वास द्यावा पंढरीचा. देवा याच्या पलीकडे आम्हाला काही नकोय. हेच दान दे गा देवा. तुझा विसर आम्हाला पडता कामा नये. तुझं भजन सतत आमच्या जीवनामध्ये व्हावं, तुझं नामस्मरण आमच्या जीवनामध्ये घडावं, तुझी सेवा आमच्या जीवनामध्ये घडावी. याच्या पलीकडे आम्हाला काही नको. आणि ध्यानात घ्या देवाचं भजन आपल्या जीवनामध्ये घडणं गरजेचं आहे महाराज. नामस्मरण नामचिंतन घडणं गरजेचं आहे. जीवनामध्ये दोन प्रकार असतात. एक असतात आयुष्यातले अनुकूल दिवस आणि दुसरा असतात आयुष्यातले प्रतिकूल दिवस, ज्याला आपण विपत्ती आणि संपत्ती असं म्हणूया. शास्त्रकार खूप गोड वर्णन करतात. विपदो नैव विपदः, संपदो नैव संपदः. मनुष्याच्या जीवनातली विपत्ती विपत्ती नाही, मनुष्याच्या जीवनातली संपत्ती संपत्ती नाही. माणसाच्या जीवनातली खरी संपत्ती कोणती आहे, माणसाच्या जीवनातली खरी विपत्ती कोणती आहे. श्रीमद भागवतकार सांगतात विपदः विस्मरणम विष्णू, संपद नारायण स्मृते. आपल्या जीवनामध्ये देवाचं विस्मरण होणं ही जगातली सगळ्यात मोठी विपत्ती आहे. आणि आपल्या जीवनामध्ये देवाचं कायम स्मरण राहणं ही जगातली सगळ्यात मोठी संपत्ती आहे. विठाला म्हणून देवा आम्हाला बाकी काही नको. तुझा विसरण व्हावा, तुझं भजन आमच्या जीवनामध्ये घडावं. आता काय होतं माहितीये का, आपण आपल्या जीवनामध्ये भजन करतो, देवाचं स्मरण करतो, देवाची आठवण करतो, पण कधी करतो. आपल्या जीवनात एखादं संकट आलं मग आपलं भजन. ते जुना काळ, घरी जायचं संध्याकाळची रात्रीची वेळ, आणि कुणीतरी असं सांगून ठेवलं की त्या पिंपळाच्या झाडाच्या जवळ त्या जागेवरती काहीतरी, काय आहे काय माहित नाही, पण काहीतरी आहे. मग रात्रीची वेळ हा निघाला घरी जायला. आता जशी जशी ती जागा जवळ यायला लागली ना, राम राम राम
जागा जशी जशी जवळ यायला लागली, राम 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 राम, जवळ यायला लागली, राम 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 राम, पायाच्या चपलीतला खडा उडाला, राम 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 राम, पिंपळाचे पानं सळा वाजायला लागले, राम 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 राम, भजन चाललं, जशी जागा जवळ आली, राम 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 राम, जसा पुढे निघाला, राम 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 राम, झुमकावाली पोर. हे आपलं भजन आहे महाराज. दुख में सुमिरन सब करे, जय हो जय हो, सुख में करे ना कोई, सुख में सुमिरन जो करे, दुख काहे का हो मीरा, दुख काहे का हो, दुख में सुमिरन सब करे, सुख में करे सुख में सुमिरन जो करे, दुख काहे का कबीरा, दुख काहे काय गोड बोलतात महाराज आमचे कबीरदासजी. दुख में सुमिरन सब करे, सुख में करे ना कोय. अहो दुःखात सगळेच भजन करतात, पण सुखाचे दिवस आले, अनुकूलता जीवनामध्ये आली की मग मात्र लोक देवाला विसरून जातात. कबीरदासजी असं सांगतात, अरे सुखामध्ये जर देवाची आठवण ठेवली तर दुःख का म्हणून आमच्या जीवनामध्ये येईल. देवाचं भजन असेल त्या परिस्थितीत करणं गरजेचं आहे. आपलं कसं आहे माहिती आहे, आपल्या जीवनामध्ये एखादं संकट आलं, संकट आल्यानंतर देवा तू माझा बाप. आपल्या जीवनात संकट आलं की मग देवा तू माझा बाप, आणि आपल्या जीवनातलं संकट गेलं की मग देवा मी तुझ्या संकट गेलं की मग देवा मी तुझ्या बापाचाही बाप. विठाला प्रतिकूलतेमध्ये सगळेच भजन करता हो, अनुकूलतेमध्ये देवाचं भजन केलं पाहिजे. देवाची आठवण जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. तुकाराम महाराज सांगतात, देवा आम्हाला बाकी काही नको, हेची दान देगा देवा तुझा विसरण भावा. देवाचा विसर पडता कामा नये. त्या महाभारतातला गोड प्रसंग आहे महाराज, ऐका. भगवान परमात्म्याने महाभारती युद्ध संपलं आणि युद्ध संपल्याच्या नंतर आता परमात्मा पुन्हा द्वारकेमध्ये जाण्यासाठी निघाले. द्वारकेमध्ये जाण्यासाठी निघाल्याच्या नंतर पांडवांचा निरोप परमात्मा घेत आहे. अर्जुना जातो बर का, आता सगळे द्वारकावासी वाट बघत असतील. खूप दिवस झाले, फार दिवसापासून तुमच्याकडे माझ्या सगळ्या पत्न्या वाट बघत असतील, मुलं वाट बघत असतील, सगळे द्वारकावासी वाट बघत असतील. सर्वांचा निरोप परमात्मा घेत आहे आणि निरोप घेता घेता परमात्मा कुंती मातेच्या जवळ आले. ऐका, भगवान परमात्म्याकडे आम्ही काय मागावं, देवाचं भजन आमच्या जीवनामध्ये कसं घडावं, त्याची आठवण राहण्याकरता कशा पद्धतीने आमचं जीवन असलं पाहिजे, फार गोड उदाहरणे कुंती मातेचं. परमात्मा आता कुंती मातेच्या समोर आले. आत्या नमस्कार करतो बर का, जातो आता. देवा चालला का रे, का जातोय कृष्णा? आता काय नाही आत्या, सगळं झालं ना. महाभारतातलं युद्ध संपलं, कौरवांवरती विजय मिळाला. आत्या तुझे मुलं आता राजसिंहासनावरती बसले. आता सगळे आनंदाचे दिवस आहे. आता अयोध्या त्या द्वारकावासियांकडे बघणं गरजेचं आहे, म्हणून जातो बरं का आत्या. ऐका, माझ्या कुंती मातेच्या डोळ्यामध्ये आता अश्रू यायला लागले. कुंती माता देवाला विचारते, देवा अरे लगेच जातो म्हणतोय, थांब ना थोडे दिवस. आत्या का म्हणून थांबू, आता संपले ना सगळे दुःखाचे दिवस संपले ना. आत्या किती दुःख आलं तुझ्या जीवनामध्ये. अरे तुझ्या पोटच्या मुलांना नको नको ते अन्याय अत्याचार तुझ्या मुलांवरती करण्यात आले. तुझ्या मुलांना मारण्याकरता नको नको ते प्रयत्न करण्यात आले. भीमाच्या अन्नामध्ये विष कालवण्यात आलं, लाक्षागृहामध्ये जाळून मारण्याचा प्रयत्न केला तुझ्या मुलांना. इतकंच नाही तर त्या द्यूतामध्ये तुझ्या मुलांना हरवण्यात आलं. 12 वर्षाचा वनवास भोगला तुझ्या मुलांनी, 1 वर्षाचा अज्ञातवास भोगला. इतकं सगळं झाल्याच्या नंतर मी स्वतः मध्यस्थी करण्याकरता, शांती वार्ता करण्याकरता गेलो. फार काही नाही, 5 पांडवांना 5 गावं द्या.
दुर्योधनाने सांगावं, अरे सुईच्या टोकावर मावेल इतकी माती सुद्धा मिळणार नाही. शेवटी युद्ध झालं आणि आता युद्धामध्ये विजय मिळवला. तुझ्या जीवनामध्ये असणारे दुःखाचे दिवस आता संपले, दुःखाचे ढग आता दूर गेले आणि खऱ्या अर्थाने आनंदाचा सूर्य तुझ्या जीवनामध्ये आलाय. आता जातो ना. आता देवा मला ते सांगायचं आहे. ऐक ना देवा, अरे ज्या ज्या वेळी आमच्यावरती संकट आलं ना देवा, त्या त्यावेळी आम्ही तुझा धावा केला आणि तू आमच्या करता धावत आला. जोपर्यंत आमच्या जीवनात दुःख होतं, दुःखामध्ये आम्ही तुझी आठवण करत होतो देवा, दुःखामध्ये तुझं स्मरण करत होतो. तू आमच्या करता धावून येत होता, तू आमच्या जवळ होता, तू आमच्या सोबत होता. पण ऐक देवा, आज मात्र दुःखाचे दिवस संपले. खऱ्या अर्थाने माझ्या मुलांना राज्य मिळालं, हे सगळं वैभव मिळालं आणि सगळं मिळाल्याच्या नंतर तू जातो, आमच्याकडे परवानगी मागण्याकरता तू आलाय देवा. ऐक ना देवा, जन्मभर या कुंतीने दुःख भोगलं. जन्म एका ठिकाणी झाला, पालन पोषण एका ठिकाणी झालं. ऐक ना देवा, दुर्वास ऋषींची सेवा केली, त्यांनी काही मंत्र दिले. लग्न होण्याच्या अगोदर एका मंत्राचा जप केला देवा. जप केल्याबरोबर भगवान सूर्यनारायण प्रगट झाले. त्यांच्या कृपा आशीर्वादाने एक मुलगा मला मिळाला. किती दुःख आलं देवा माझ्या जीवनामध्ये, किती दुःख आलं माझ्या वाट्याला. अरे पोटचा मुलगा, पण साधं त्याचं तोंड सुद्धा पाहता आलं नाही देवा. नदीमध्ये त्याला सोडून द्यावं लागलं. किती दुःख माझ्या वाट्याला आलं. पतीचं सुख तरी मला मिळालं का देवा? किती दिवस पतीचं सुख उपभोगता आलं. पती सुद्धा गतप्राण झाले. 5 मुलांना 5 मुलांचा सांभाळ मी केला. कौरवांनी नको नको ते अन्याय अत्याचार आमच्यावरती केले. पण ऐक ना देवा, ज्या ज्या वेळी आमच्या जीवनामध्ये दुःख आलं, त्या दुःखातून आम्हाला बाहेर काढण्याकरता देवा त्या त्यावेळी तो आमच्या बरोबर होता. आणि ऐक ना देवा, आता दुःखाचे दिवस संपले, आता आमच्या जीवनामध्ये आनंदाचे दिवस आले. आणि दुःखाचे दिवस संपल्याबरोबर देवा तू लगेच जाण्याकरता परवानगी मागतोय. ऐक ना देवा, माझ्या जीवनामध्ये मी आयुष्यभर दुःख भोगलं असेल, पण ज्या दुःखामध्ये तू आमच्या बरोबर होता आणि आता सुखाचे दिवस आल्याबरोबर तू आमच्यापासून जर लांब जात असेल ना, तर देवा असं सुख आम्हाला नको. या सुखाची आम्हाला अपेक्षा नाही. आगी लागोत या सुखा, आगी लागोत या सुखा, आगी लागत या सुखा, आगी लागत या सुखा, आगी लागोत या सुखा, आगी लागोत या सुखा, हरि नये मुखा, जेने हरि नये मुखा, हरि नये मुखा, जेने 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 हरि नये मुखा. माझा होत का विपत्ती, माझा होत का विपत्ती, माझा होत का विपत्ती, पांडुरंग रावो चित्ती, माझा होत का विपत्ती, माझा होत का विपत्ती, हो माझा होत का विपत्ती, माझा होत रावो चित्ती. ऐक ना देवा, अरे ज्या दुःखामध्ये तू आमच्या सोबत होता, ज्या दुःखामध्ये तू आमच्या सोबत राहतोय आणि ज्या सुखामध्ये देवा तू आमच्यापासून दूर जात असेल ना देवा, असं सुख मला नकोय. आगी लागोत या सुखा, आग लागो देवा अशा सुखाला, ज्या सुखामध्ये तू आमच्या बरोबर नसेल, ज्या सुखामध्ये तुझं भजन आमच्या जीवनामध्ये नसेल. जेने हरी नये मुखा,
जेणे हारी नये मुखा. देवा, आमच्या जीवनामध्ये विपत्ती आल्याच्या नंतर जर तुझं भजन आमच्या जीवनात येत असेल, तू जर आमच्या जीवनामध्ये आमच्या सोबत राहत असेल, मज होत का विपत्ती पांडुरंग राहो चित्ती. देवा, तुझं भजन, तुझी आठवण आमच्या जीवनामध्ये गरजेची आहे. तुकाराम महाराज सांगतात, द्यायचं असेल तर हिची दान देगा देवा, तुझा विसर न भावा. तुझा विसर आमच्या जीवनामध्ये पडता कामा नाही. तुझं भजन आमच्या जीवनामध्ये रात्रंदिवस चाललं पाहिजे. तुझं नामस्मरण आमच्या मुखामध्ये सतत असलं पाहिजे. तुझा विसर पडता कामा नाही. महाराज, अहो, जर मी तुम्हाला हे दान दिलं तर तुम्ही करणार काय? महाराज अभंगाच्या तुम्ही सांगितल्याप्रमाणे, तुम्ही मागितल्याप्रमाणे मी जर तुम्हाला हे दान दिलं तर तुम्ही काय करणार? गुण गायन आवडी. देवा, तुझ्या गुणाचं आम्ही गायन करू. देवाचे इतके गुण आहे का? ऐका, महाराज सांगतात, तुझी या पार नाही गुणा, हा माझी अल्पमती नारायणा. भवतारक जी सुजाना ये ना पायापाशी. देवाचे गुण, अशा गुणाचं वर्णन आपल्याला करता येणार नाही. भगवान परमात्म्याचं नाव एक अनंत आहे, म्हणजे तशी त्याची नावं अनंत आहे, पण अनंत नावापैकी त्याचं एक नाव काय? अनंत आहे. का देवाला अनंत म्हणता माहिती आहे? अनंत म्हणती माझ्या स्वामी ते, अनंत गुण जाते म्हणून या. परमात्म्याचे गुण अनंत आहे महाराज, आणि अशा अनंत गुणाचं मी वर्णन करेल. गुण गायन आवडी. आता काय होतं माहिती का? देवाच्या गुणाचं गायन आपणही करतो आणि देवाच्या गुणाचं गायन साधू संतही करतात. मग दोघांच्या गाण्यामध्ये काय फरक आहे? दोघांच्या गाण्यामध्ये इतकाच फरक आहे. देवाच्या गुणाचं गायन साधू संत आवडीने करतात, देवाच्या गुणाचं गायन तुम्ही आम्ही सवडीने करतो. एवढाच फरक आहे, जास्त फरक नाही. संतांचं भजन आवडीने आणि आपलं भजन सवडीने. देवाचा संतांचा परमार्थ आवडीचा आणि आपला परमार्थ
सवडीचा, पण देवाला अभिप्रेत असणारं भजन हे आवडीचं असलं पाहिजे. महाराज सांगतात, आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. देवाचं भजन आपण आवडीने केलं पाहिजे. तुकाराम महाराज सांगतात, गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. याच्या पलीकडे मला काही नको, तुझं भजन करेल, आवडीने करेल. मला वाटतं तुकाराम महाराजांनी देवाकडे आवडीने भजन करण्याची जी प्रार्थना केली, आपणही तीच प्रार्थना करूया आणि एकदा सगळे प्रेमाने आवडीने भजन करूया. हात वरती करून विठोबा रखुमा हरी जय जय विठोबा रखुमा. एक साथ सर्वांनी एक साथ ताली वाजवा. विठोबा रखुमा विठोबा विठोबा रखुमा एक साथ सर्वांनी ताली वाजवा. सर्वांनी हरी जय जय 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 हरी जय हरी जय जय हरी जय जय हरी जय जय हरी जय जय हो जय हो जय हरी जय हरी जय हरी जय हरी जय हरी जय. हात खाली घेतले. गुण गायीन आवडी हाच फरक आहे संतांच्या भजनातला ना आपल्या भजनातला. गुण गायीन सवडी आपला आवडीचा परमार्थ नाही. महाराज तुकाराम महाराज सांगतात, मी भजन करेल, आवडीने करेल, तुझ्या गुणाचं चिंतन करेल देवा, तुझी आठवण माझ्या चित्तामध्ये राहावी, तुझा विसर माझ्या जीवनात पडता कामा नये, हे मला तू दे. तुकाराम महाराज अहो बाकीचं काही मागा, हे लोक हे काही येडे का, हे लोक माझ्याकडे आल्यानंतर कोण गाडी मागतं, कोण बंगला मागतं, कोण माडी मागतं, कोण गाडी मागतं, कोण लाडी मागतं.
लाडी कळते का? हे काय मागतात हे लोक? तुम्ही काय वेड्यासारखं हे मागतात? अहो याच्यापेक्षा दुसरं काही मागा ना. संपत्ती मागा, धन मागा, नाही एवढं जमलं तर मुक्ती मागा. तुकाराम महाराज सांगतात, देवा तुझी संपत्ती आम्हाला नको, तुझी संपदा आम्हाला नको, आणि तुझी मुक्ती सुद्धा आम्हाला नको. न लगे मुक्ती संपदा न लगे मुक्ती संपदा टाळी वाजवा एकदा सर्वांनी. गोड चाल. न लगे मुक्ती संपदा. देवा तुझी संपत्ती आम्हाला नको. महाराज संपत्ती का नको? अज्ञानाची भक्ती इच्छिते संपत्ती, म्हणून आम्हाला नको. मग मुक्ती मागा ना, मोक्ष मागा. देवा अरे तुझी मुक्ती तुझा मोक्ष आम्ही मागितला असता, पण मग ते वैकुंठाला जायचं आणि मग ती मुक्ती प्राप्त करायची. आणि ऐक देवा, अरे आम्ही जी मागणी करतोय ना तुझं भजन करण्याची, ते भजन तुझ्या वैकुंठात नाही ना. वैकुंठात भजन आहे का? वैकुंठात भजन नाही. उलटे ते वैकुंठातलेच लोक वाट पाहतात. वैकुंठीचे जन सदा इच्छिता ती काही येथे ते हरीचे दास. अरे तेच वाट बघतात. देवा जर तिथं भजन नसेल, तुझ्या गुणाचं गायन जर तिथं करताना येत नसेल, तर मग आम्हाला तुझा मोक्ष, तुझी मुक्ती सुद्धा आम्हाला नको. न लगे मुक्ती आणि संपदा. मुक्ती नको, संपत्ती नको. मग पाहिजे काय? संत संग देई सदा. संतांची संगती आम्हाला पाहिजे. का संतांची संगती पाहिजे? सुख या संत समागमे, नित्य दुनावे तुझी येणी नामे, दहन होती सकळ कर्मे, सर्व काळ प्रेमे डुलतसो, सर्व काळ प्रेमे डुलतसो, म्हणून नाही काही चिंता. देवा अरे जगातली सगळी सुख संतांच्या चरणाजवळ आहे, म्हणून आम्हाला संत संगती दे. कारण संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर तिथं काय? जेथे ज्या ठिकाणी संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होत, तेथे असे देव उभा जैसी समचरणाची शोभा. ज्या ठिकाणी साधू संत असतात ते सदा भजन करतात, आणि ज्या ठिकाणी तुझं भजन असतं त्या ठिकाणी तू असतो. म्हणून आम्हाला तू सोडून बाकी काही नकोय, तुझं भजन सोडून काही नकोय, आणि तुझं भजन संतांच्या संगतीमध्ये मिळतं. म्हणून संत संग दे सदा. अहो महाराज, हे सगळं भोगण्याकरता संतांचा संग, माझ्या गुणाचं गायन करण्याकरता आणि माझं भजन करण्याकरता तुम्हाला गर्भवासात यावं लागेल. बरं, गर्भवासातलं दुःख काय साधं आहे का? मला सांगा. आपण आईच्या उदरामध्ये येत असताना मातेच्या उदरात किती दुःख होतं? काय सांगू गर्भीचे यातना, मज भोगिता नारायणा, मांस मळमूत्र जाना तुझ क्षणोक्षणा ध्यातसे. आईच्या उदरामध्ये काय अवस्था होती? आता आपण सगळे कीर्तनात बसलोय, सरळ बसलोय. आपण सरळ बसलो म्हणजे कसे बसलो? आपलं डोकं कुठं आहे? डोकं आहे ना तुम्हाला? डोकं कुठं आहे आपलं? वरती. आणि पाय कुठे आहे? खाली. आपण कीर्तनात सरळ बसलो, आपलं डोकं वरती आहे, पाय खाली. पण ऐका,
हा जीवात्मा ज्यावेळी आईच्या उदरामध्ये होता, गर्भी असता दिला दंड वरती पाय खाली तोंड, वरती पाय खाली तोंड, वरती पाय खाली तोंड, गर्भी असता दिला दंड वरती पाय खाली तोंड, वरती पाय खाली तोंड, वरती पाय खाली तोंड, खाली तोंड. गर्भी असता दिला दंड, वरती पाय खाली तोंड. 9 महिने 9 दिवस हा जीवात्मा वर पाय आणि खाली डोकं अशा उलट्या अवस्थेमध्ये आईच्या गर्भात दुःख भोगत होता. बरं तिथं काय एअर कंडिशनर नाही, नाकी तोंडी कृमी किडे विष्ठा लेप चोहीकडे अशा दुर्गंधयुक्त जागेमध्ये हा जीवात्मा 9 महिने उलटा टांगलेला, वर पाय खाली डोकं. म्हणून माणसं जन्माला येत असताना डोक्याकडून येतात. असा एखादा असतो जो पायाकडून येतो त्याला आपण काय म्हणतो? पायाळू. जो पायाकडून येतो त्याला पायाळू म्हणतात. जो डोक्याकडून येतो त्याला काय म्हणतात? डोकाळू म्हणतात. म्हणून आपल्याकडे माणसं एखादं जर असं येड्यावानी करायला लागलं ना, आपण त्याला सहज बोलता बोलता म्हणतो काय, का रे तू काही जरा आपण म्हणतो की नाही, तू काही डोक्यावर बिक्यावर पडला होता का? डोक्यावर नाही, डोक्यावरच पडला होता विठाला. सांगायचं तात्पर्य, आईच्या गर्भामध्ये 9 महिने 9 दिवस दुःख भोगलं. मग इतकं दुःख जर आईच्या उदरात असेल, तुकाराम महाराज सांगतात, भगवंताने तुकाराम महाराजांना सांगितलं, महाराज अहो आईच्या उदरात इतकं दुःख आहे, भजन करण्याकरता हे दुःख भोगावं लागेल ना. तुकाराम महाराज सांगतात, हे दुःख आहे आम्हाला मान्य, आम्हीच लोकांना सांगतो आईच्या गर्भामध्ये किती दुःख आहे, पण ऐक देवा, ते दुःख इतरांना, तुम्ही काय वशिल्याचे आहे का? महाराज म्हटले, आम्ही वशिल्याचेच आहे. गर्भवासातलं दुःख इतरांच्या करता, पण आमच्या करता गर्भवासातलं दुःख नाही. का नाही? हृदयी असता नाम तुझे, हृदयी असता नाम तुझे, हृदयी असता नाम तुझे, हृदयी असता. गर्भवासी दुःख नाही एका दाता, हृदयी असता नाम तुझे, हृदयी असता नाम तुझे, नाम तुझे, नाम तुझे. देवा आम्हाला ते दुःख नाही. अहो का तुम्हाला ते दुःख नाही? महाराज सांगतात, हृदयी असता नाम तुझे. अरे देवा, आमच्या अंतःकरणामध्ये, आमच्या कंठामध्ये, आमच्या मुखात सतत तुझ्या नामाचं चिंतन असल्यामुळे गर्भवासी दुःख नाही येता जाता. हृदय असता नाम तुझे, मुखामध्ये हृदयात तुझं नामचिंतन असल्यामुळे आम्हाला गर्भवासातलं दुःख नाही. त्याच्यामुळे तू आम्हाला गर्भवासाची धमकी देऊ नको. आम्ही जे सांगतो तेच आम्हाला दे. तुझं चिंतन आम्हाला घडलं पाहिजे, तुझं नामस्मरण आम्हाला घडलं पाहिजे, संतांची संगती आम्हाला घडली पाहिजे. आणि हे करण्याकरता आम्हाला तू गर्भवासाला जरी पाठवलं तरी चालेल. अभंगाचं शेवटचं. तू का म्हणे गर्भवासे, तू का म्हणे गर्भवासे, तू का म्हणे गर्भवासे, तू का म्हणे गर्भवासे. सुखे गोलाबी अमासी, 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 गोडा गाई आवडे, गोडा गाई आवडे. सुखे गोलाबी अमासी, 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 गोडा गाई आवडे, गोडा गाई आवडे. याची माझी सर्व जोडे, याची माझी हो सर्व जोडे, याची माझी सर्व जोडे, सर्व जोडे.
तुझी माझी सर्व जोडी सर्व जोडी सर्व जोडी जोडे सर्व जोडी सर्व जोडी